नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत इयत्ता 5वीच्या गणित विषयाचे जे प्रॉब्लेम सेट्स 1 पासून तर 4 पर्यंत बघितलेले आहेत. आता आपण चॅप्टर 2 मधील प्रॉब्लेम सेट 5 बघणार आहोत आणि चॅप्टरचं नाव काय आहे तर नंबर वर्क. तर बघा, जे प्रॉब्लेम सेट 5 आहे त्यामधला पहिला क्वेश्चन आहे राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ अंडरलाईन डिजिट्स. तर 78,95,210 ही आपल्याजवळ एक संख्या आहे आणि याची आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. तर आपण काय करू, प्लेस व्हॅल्यू बघून घेऊ, प्रत्येक अंकाच्या बघू या संख्येमध्ये काय आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे खूप सोपं जाईल सोडवायला. तर बघू. तर सुरुवात अशी होते, सगळ्यात आधी येतात युनिट्स, नंतर येतात टेन्स, त्यानंतर येतात हंड्रेड्स, त्याच्या आधी येतात थाउजंड्स, त्याच्या आधी येतात 10,000, त्याच्या आधी येतात लॅक्स आणि पेज कमी पडत आहे आपल्याला, आपण पेज ओपन करून घेऊया आणि इथे येतात 10 लॅक्स. याच्या पुढे पण प्लेस व्हॅल्यू आपण तयार करू शकतो, पण आपल्याला चॅप्टरमध्ये जेवढं विचारलंय ते बघूया आपण. ठीक आहे. तर इथे जे हा 0 आहे तो युनिट्सच्या जागेवर येतो आणि याची प्लेस व्हॅल्यू आहे 0. टेन्सच्या जागेवर येतं 1. ठीक आहे. आणि याची प्लेस व्हॅल्यू काय आहे 10. ठीक आहे. आता हंड्रेड्सच्या जागेवर येतं 2 आणि पुढे 2 अंक आहेत म्हणून 2 0. त्याची प्लेस व्हॅल्यू येते 200. 1000च्या जागेवर आहेत 5. त्याच्या पुढे किती संख्या आहेत, अंक किती आहेत, 1 2 3. आपण 3 0 देऊया. तर 5ची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती आहे 5000. आता 1 2 3 4 1 2 3 4 हे 4 0 दिले आपण, याची प्लेस व्हॅल्यू काय झाली 90,000. आता लॅक्स बघूया. तर 8. ठीक आहे. 8च्या पुढे किती अंक आहेत, 1 2 3 4 5. तर 5 0 हे झाले 8 लाख. आता 10 लॅक्सच्या जागेवर काय आहे तर 7. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 हे किती झाले 70 लॅक्स. तर हे जे याच्या जे प्लेसेस आहेत त्यांच्या प्लेस व्हॅल्यूज काय आहेत आपण या संख्येचे बघितलेले आहेत. तशाच प्रकारे आपण या संख्येच्या जर प्लेस व्हॅल्यू बघितले तर काय होईल बघू वर आपण. आता आपण या 7ची प्लेस व्हॅल्यू बघितली. काय प्लेस व्हॅल्यू 7ची 7. किती शून्य आहेत, 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. 70 लॅक्स ही प्लेस व्हॅल्यू आहे आणि वर्ड्समध्ये कसं होईल, हे होईल 70 लॅक्स. ठीक आहे. आता 14,95,210 यामध्ये आपल्याला 4ची प्लेस व्हॅल्यू विचारलेली आहे. तर 4ची प्लेस व्हॅल्यू काय आहे बघू आपण. 4च्या नंतर किती अंक आहेत, 1 2 3 4 5 म्हणजे 5 0 द्यावे लागतील आपल्याला, दिले. याची प्लेस व्हॅल्यू काय झाली 4 लाख. ठीक आहे. आता इथे जे 3,52,749 आहे तर इथे आपल्याला 5ची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. 5च्या पुढे किती अंक आहेत, 1 2 3 4 1 2 3 4. आपण 4 0 घेतले, किती झाली याची प्लेस व्हॅल्यू 50,000. आता जे 50,000 मधल्या शेवटच्या शून्याची जी प्लेस व्हॅल्यू आहे तर ते युनिट्सच्या जागेवर आहे. तर काय आहे याची शून्याची शून्यच राहील कारण ते युनिट्स प्लेसवर आहे. आता 89,99,988 या संख्येमध्ये 9ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर आपण 9 घेतले, त्याच्या पुढे अंक किती मोजले आपण 1 2 3 4 आणि 4 0 इथे दिले, म्हणजे या 9ची जी 4 0 दिले आणि या 9ची प्लेस व्हॅल्यू काय झाली 90,000. चला तर मग आपण प्लेस व्हॅल्यू काढल्या. आपण क्वेश्चन 2 बघूया.
क्वेश्चन 2 आपल्याला दिलेला आहे, राईट द नंबर इन देअर एक्सटेंडेड फॉर्म. आता एक्सटेंडेड फॉर्म म्हणजे काय आपण हे शिकलेलो आहोत. एक्सटेंडेड फॉर्म म्हणजे विस्तारित रूप. आता आपण एक उदाहरण घेऊया. पहिलं उदाहरण काय दिलेलं आहे, 56,43,215. आता याचं जर मला एक्सटेंडेड फॉर्म काढायचा असेल तर कसा करायचा बघा. आधी 5 लिहायचे, याच्या पुढचे अंक मोजायचे. 1 2 3 4 5 6. ठीक आहे, 6 0 लिहिले मी, प्लस आता 6 बघा, 6 लिहायचे आणि त्याच्या पुढचे जे अंक आहेत तेवढे शून्य लिहायचे. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 किती झाले, 6 लाख. आता 4 लिहायचे आणि त्याच्या पुढचे अंक मोजा. 1 2 3 4 म्हणजे 4. 1 2 3 4. आपलं काही चुकलंय का. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 6च्या पुढे 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 बरोबर आहे. आणि 4 1 2 3 4. आता 3 बघा, 3 लिहिले आपण. 3च्या पुढे किती अंक आहेत म्हणजे 3 शून्य द्यायचे. मोजलेत ना आपण, 1 2 3 3 शून्य. आता 2, 2च्या पुढे किती अंक आहेत 2. 1च्या पुढे किती अंक आहे 1. आणि 5च्या पुढे अंक आहे का नाही, म्हणजे तो 5 लिहायचा. हे विस्तारित रूप झालं, म्हणजे एक्सटेंडेड फॉर्म झालं. अशाच प्रकारे आपल्याला या सगळ्या संख्यांची विस्तारित रूप म्हणजे एक्सटेंडेड फॉर्म काढायची आहे. ठीक आहे, तर आपण आता बघूया यामधून चौथ्या नंबरचं. 8,88,889. तर खूप सोपं जाईल. आता बघा, हा 8 लिहिला. 8च्या पुढे किती अंक आहेत 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 80. आता हा 8 लिहिला. आता या 8च्या पुढे किती आहेत 1 2 3 4. 1 2 3 4. ठीक आहे, आता हा 8 लिहिला. याच्या पुढे किती अंक आहेत 1 2 3 म्हणजे 3 शून्य. आता हा 8 लिहिला आपण. याच्या पुढे किती अंक आहेत तर 2 शून्य बघा. आणि हा जर 8 लिहिला तर याच्या पुढे एकच अंक आहे म्हणजे 1 शून्य. आणि शेवटी काय 9. 9च्या पुढे काही नाही म्हणून 9. तर या सगळ्यांची जर आपण सम केली, बेरीज केली, तर आपल्याला हीच संख्या मिळते. आणि ही जर संख्या आपल्याला एक्सटेंडेड फॉर्ममध्ये लिहायची असेल तर आपण असं लिहू शकतो. तुम्हाला समजलंच असेल. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. क्वेश्चन 3 काय आहे, राईट द प्लेस नेम अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट इन द फॉलोइंग नंबर. पहिला जो म्हणजे पहिली जी संख्या दिली आहे आपल्याला ती आहे 35,705. यामध्ये आपल्याला प्लेस नेम लिहायचं आहे आणि प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट हे लिहायचं आहे. ठीक आहे, तर बघूया आपण कसं करायचं आहे आता. तर इथे लिहायचं डिजिट 3 इज इन कोणत्या प्लेसवर आहे, युनिट्स, टेन्स, हंड्रेड्स, थाउजंड्स. 10,000 प्लेसवर आहे. तर काय लिहायचं 10,000 प्लेस. ठीक आहे, 10,000च्या प्लेसवर आहे म्हणजे 10,000 प्लेसवर आहे. आता याची प्लेस व्हॅल्यू कशी लिहायची, इट्स प्लेस व्हॅल्यू इज किती आहे 3च्या पुढे किती अंक आहेत 1 2 3 4 तेवढे शून्य. 1 2 3 4 म्हणजे 30,000. प्लेस व्हॅल्यू काय आहे याची 30,000. आता आपण 5चं बघूया. डिजिट या 5चं डिजिट 5 इज इन कोणत्या प्लेसवर आहे, युनिट्स, टेन्स, हंड्रेड्स, थाउजंड्स. थाउजंड्स प्लेस. थाउजंड्स प्लेस. आणि प्लेस व्हॅल्यू काय आहे, इट्स प्लेस व्हॅल्यू इज 5 लिहिले आपण. याच्या पुढचे अंक किती आहेत 1 2 3 म्हणजे 3 शून्य. प्लेस व्हॅल्यू आहे त्याची 5,000 म्हणजे 5,000. आता या 7चं बघूया आपण. डिजिट 7 इज इन कोणत्या प्लेसवर आहे, युनिट्स, टेन्स, हंड्रेड्स.
हंड्रेड्स प्लेसवर, हंड्रेड्स प्लेस. इट्स प्लेस व्हॅल्यू इज, समजलंच असेल तुम्हाला, इट्स प्लेस व्हॅल्यू इज 7 लिहिला आपण. याच्या पुढे किती अंक आहेत? 1 2 म्हणजे 2 शून्य, 700. 700 याची प्लेस व्हॅल्यू आहे. आता डिजिट 0 इज इन कोणत्या प्लेसवर आहे? 5 नाही, युनिट्स आणि टेन्स. डिजिट 0 इज इन टेन्स प्लेस. आणि प्लेस व्हॅल्यू काय आहे याची? इट्स प्लेस व्हॅल्यू, शून्याची प्लेस व्हॅल्यू काय? शून्यच. आता डिजिट जे शेवटचे 5 आहे, आता हे 5 आहे. डिजिट 5 इज इन कोणत्या प्लेसवर आहे ते? युनिट्स प्लेसवर. युनिट्स प्लेस. डिजिट 5 इज इन युनिट्स प्लेस. ठीक आहे, हे शेवटचे 5. आता याची प्लेस व्हॅल्यू काय आहे? इट्स प्लेस व्हॅल्यू इज युनिट्स. समजलं? अशाच प्रकारचे हे 2 संख्या घ्यायच्या आहेत. आणि जर हे 7 आहे, ठीक आहे, आणि 7,82,899 आहे. जर इथे हे 7 आहे तर हे लॅक्सच्या प्लेसवर आहे. ठीक आहे, आणि याची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती काय होईल? 1 2 3 4 5, 5 शून्य दिल्यावर काय होईल? 7 lakhs. आता इथे 82,74,508 आहे. एक संख्या आणखी वाढली तर कसं? याची प्लेस व्हॅल्यू काय होईल? 8च्या पुढे किती शून्य? 1 2 3 4 5 6. जर 6 शून्य असतील तर 80 lakhs याची प्लेस व्हॅल्यू आहे आणि हे 10 lakhsच्या प्लेसवर आहे. आता 2 सेम 7 सारखं, 2 पुढे 5 अंक आहेत म्हणजे 2 lakhsच्या जागेवर असेल, म्हणजे 5 शून्य आपण एक्स्ट्रा दिले त्याच्यावर. तर आणि त्याची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती आहे 2 lakhs. 1 2 3 4 5, 5 शून्य दिल्यावर ती संख्या होते 2 लाख. आता पुढचा प्रश्न पाहूया. क्वेश्चन 4 जर आपण बघितला तर द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर इज गिवन, राईट द नंबर. आपल्याला आता एक्सपांडेड नंबर दिलेले आहेत, एक्सपांडेड फॉर्म दिलेले आहेत नंबर्सचे आणि आपल्याला ते नंबरमध्ये कन्वर्ट करायचे. आपण याच्या आधी बघितलं की नंबर्स दिलेले होते आपल्याला आणि ते एक्सपांडेड फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट केले होते. आता एक्सपांडेड फॉर्म दिलेले आहेत, आता ते नंबर्समध्ये कन्वर्ट करायचे. तर पहिलं काय आहे? 60,000 म्हणजे 60,000 प्लस 4,000 प्लस 600 प्लस 70 प्लस 9. आता कधी जर कमी म्हणजे हे शून्य जर कमी जास्त झाले तर आपण थोडं कन्फ्यूज होतो. तर काय करायचं? सरळ सरळ एक रफ पेज घ्यायचं, त्याच्यावर हे जी पहिला क्वेश्चन मी जसा सॉल्व करते ते बघा. 60,000 लिहिले मी, त्याच्यानंतर मी 4,000 लिहिले, 679 यांची बेरीज केल्यावर काय संख्या येणार आहे? 97646. तर इथे जी संख्या आली आहे 64679 ही नंबर फॉर्म आहे याचा, 64,679. आता दुसरं बघूया आपण. 9,20,7,800 प्लस 5. तर आपल्याला ते करता येईल कसं? 5 शून्य, मग 4 शून्यवाला घ्यायचं संख्या घेतली. 20,000, 7,805 बेरीज केली 5. हे बघा मधात शून्य आला, 0 8 7 2 9, 9,27,805. 9,27,805. आता पुढच्या संख्या ही अशाच करायच्या आहेत तुम्हाला. ठीक आहे, आणि हा खूप सिंपल फॉर्म आहे. एक्सपांडेड फॉर्मचं जे कन्वर्शन आहे नंबरमध्ये ते खूप साध्या रीतीने करता येईल. ह्या 2 संख्या आणि याचं जे आपण कन्वर्शन केलं आहे सिंपल नंबर फॉर्ममध्ये एक्सपांडेड फॉर्ममधून, जर हे समजलं असेल तर हे जे गणित आहेत हे आधी नंतरचे जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते सिम्पली सॉल्व करता येतात. जर यामध्ये पण काही क्वेरी किंवा प्रॉब्लेम असेल सोडवण्यासाठी तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि मी त्याचं उत्तर नक्की देईन.